स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, केंद्र सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची घोषणा केली होती। त्याच प्रकारे आपल्या राज्यात देखील आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे? तर या योजनेमध्ये तुम्हाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत भेटणार आहे, म्हणजेच पुनर्भरण करून। मग आता यामध्ये कसं ठरवण्यात आलंय की जे आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत ते आणि जे आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असे दोन्ही मिळून जे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, असा व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्याकडून जितकं जास्त शेअर होईल तितकं शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला प्लीज करून मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा। मग मित्रांनो, आता आपण बघू की या योजनेसाठी पात्रता काय आहे, म्हणजे जे लाभार्थी राहील त्यांच्यासाठी पात्रता काय आहे। तर मित्रांनो, आता सरकार ज्या योजनांची घोषणा करत आहे त्यामध्ये प्रामुख्याने सरकारचं लक्ष महिलांवर आहे, बरोबर आहे। मग आता इथं पण काय मित्रांनो, अन्नपूर्णा योजना म्हणजे कोणासाठी? खास तर गॅसशी संबंधित आहे, म्हणजे किचनशी संबंधित आहे। किचन कोणी संबंधित आहे? तर महिलांशी संबंधित आहे। मग सरकारचं काय म्हणणं आहे की गॅस जोडणी जी ती महिलांच्या नावाने पाहिजे, म्हणजे ज्या महिलांच्या नावाने गॅस जोडणी आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, म्हणजे त्या कुटुंबाला योजनेचा लाभ मिळेल। दुसरं मी असं सांगितलं तर मित्रांनो की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जे आपल्या महाराष्ट्रातले जे लाभार्थी त्यांची संख्या किती आहे? तर 52.16 लक्ष। हे 52.16 लक्ष जे लाभार्थी ते देखील या योजनेसाठी मित्रांनो पात्र आहेत। नंतर मी असं सांगितलं तर मित्रांनो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सरकारने घोषणा केली होती। ही जी सरकारची घोषणा केली होती या योजनेसाठी जे लाभार्थी पात्र आहे ते लाभार्थी सुद्धा मित्रांनो या अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत। त्यातच मित्रांनो आणखी एक असं आहे की एका कुटुंबामध्ये एकच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो, म्हणजे रेशन कार्डनुसार मित्रांनो, रेशन कार्डनुसार एकच जण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। आणि आणखी एक महत्वाचा पॉईंट असा आहे की जे गॅस सिलेंडर आहे आपलं ते किती 14.2 kgचं पाहिजे, म्हणजे ज्यांची गॅस जोडणी जे गॅस धारकांचं सिलेंडर 14.2 किलोग्राम वजनाचं आहे त्याच गॅस सिलेंडर धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, खूप महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो। त्यापुढे मित्रांनो असं आहे की ही योजनेची कार्यपद्धती, आता मी तुम्हाला बोललो की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही जी योजना ही दोन योजनेवर एक प्रकारे अवलंबून आहे। म्हणजे कोणतं? दोन जणांना लाभ मिळणार आहे, तर एक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि दुसरी आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये कशा प्रकारे सबसिडी भेटती, तर पूर्ण एक सरासरी एक ॲव्हरेज काढला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री योजनेसाठी की जो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे त्यामध्ये 830 रुपयाला तुम्हाला सिलेंडर भेटतं। मग या 830 रुपये जे मित्रांनो तुम्हाला सिलेंडर भेटतं त्यामध्ये तुमच्या खात्यावर 300 रुपये सबसिडीच्या स्वरूपात जमा होते। मग उरता किती मित्रांनो? तर 530 रुपये। मग राज्य सरकार काय करणार आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून की तेल कंपन्यांना हे 530 रुपये राज्य सरकार पुरवणार आहे, म्हणजेच इनडायरेक्ट तुमचे 530 रुपये कोण पुरवेल? तर राज्य सरकारच्या तेल कंपन्या पुरवेल आणि तुम्हाला ते सिलेंडर जे आहे ते आपोआप तुम्हाला मोफत मिळणार आहे। ही गोष्ट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समजायला पाहिजे। पण मित्रांनो, इथे एक दुसरी अट अशी आहे की तुम्हाला एका महिन्याला एकच सिलेंडरचं सबसिडी भेटणार आहे, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही एका महिन्यामध्ये एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी तुम्हाला देण्यात येणार नाही, ही सुद्धा गोष्ट मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायसारखी आहे। त्याचप्रकारे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील आहे, या योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेमार्फत लाभ मिळणार आहे। मग यांचं पण काय मित्रांनो की राज्य शासनाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देवाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। म्हणजेच इथं देखील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी त्यांना देखील 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे। यामध्ये काय मित्रांनो की एका महिन्यासाठी एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणे, म्हणजे जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आहे त्याच प्रकारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला देखील आहे। म्हणजे दोघांचं असं सांगितलं की तुम्हाला महिन्याला फक्त एका सिलेंडरला सबसिडी भेटेल, एकापेक्षा जास्त सिलेंडरला तुम्हाला सबसिडी भेटणार नाही। ही गोष्ट तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायची। त्यानंतर तुमच्या समोर त्या समित्या स्थापन करणार आहे, त्या समितीचं आपल्याला काही एवढं महत्त्वाचं नाही मित्रांनो, ते सरकार स्थापन करेल। त्या समितीचं कार्य असं म्हटलं गेलं तर असं की ते जे लाभार्थी त्यांचं कुटुंब निश्चित करणं, जनतेचे लाभार्थ्याची दुरुक्ती हे बघणं, म्हणजे असं त्यांचं ते त्यांच्या लेवलला काय मित्रांनो त्या कामाशी आपल्याला घेणे नाही। आपल्याला महत्त्वाचं आहे की आपल्याला या योजनेतून फायदा काय, आपल्याला कोणत्या पद्धतीने या योजनेचा फायदा मिळेल हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो। तर मग आपण फक्त ते बघणार आहोत, बरोबर, म्हणजे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपण फक्त तेच बघणार आहे मित्रांनो, बरोबर आहे। आता इथं असं सांगण्यात आलं मित्रांनो की जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जे तेल कंपन्या जे प्रथम 3 सिलेंडर ते लाभार्थ्यांना देणार आहे, बरोबर आहे।
मग राज्य शासनाकडून द्यायची संपूर्ण रक्कम जी 830 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव म्हणजे असं मित्रांनो की जे तुमचं जे 830 रुपयाचं जे सिलेंडर आहे ते डायरेक्ट राज्य सरकार तेल कंपन्यांना पुरवणार. कोणतं? मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचं, म्हणजे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे पात्र त्यांचा विषय आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं काय आहे की 530चं सिलेंडरची तुमची जी उतार रक्कम 30 रुपये सबसिडी कापून ते 530 रुपये सरकार तेल कंपनी देणार. आणि इथं जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी त्यांना पूर्ण 830च्या 830 राज्य सरकार तेल कंपन्यांना पुरवणार आहे. म्हणजे इनडायरेक्ट तुम्हाला ते सिलेंडर मोफत भेटणार आहे. ही गोष्ट मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायची. पण इथे एक अशी गोष्ट मित्रांनो की या योजनेचे लाभ कोणाला भेटतील, तर जे लाभार्थ्यांनी 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेला पात्र ठरणार नाही. म्हणजे ज्यांनी 1 जुलै 2024 नंतर त्यांच्या शिधापत्रिका विभक्त केल्या ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. तसंच 1 जुलै 2024 रोजी जे पात्र होणार जे लाभार्थी त्यांनाच या योजनेचा लाभ भेटेल. समजलं मित्रांनो? म्हणजे 1 जुलै 2024 ही तारीख तुमच्यासाठी महत्वाची की यानंतर जेही शिधापत्रक विभक्त होतील त्यांना देखील या योजनेचा लाभ भेटणार नाही आणि 1 जुलै 2024ला जे लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. तसं मित्रांनो सरकारने ही का बरं या योजनेची घोषणा केली, तर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं मित्रांनो की देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमान सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने या सरकारने जे केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर आपला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्याकडून जितकं जास्त शेअर होईल तितकं जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल डिसेंट नॉलेज सिटीला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्हाला अशाच जरी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा अशाच योजनांचा फायदा घ्यायचा असेल किंवा अशा योजनांची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या योजनाची लिंक देखील शेअर केली, जसं की मुख्यमंत्री वैश योजना, पिंकी रिक्षा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, असे विविध प्रकारचे 4-5 योजनांची लिंक देखील मित्रांनो मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली. तुम्हाला आवडत असेल ती व्हिडिओ तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून ती व्हिडिओ देखील बघू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि माझं सांगणं देखील तुम्हाला समजलं असेल. तर माझी तुम्हाला विनंती मित्रांनो की तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्या, या योजनेचा फायदा घ्या आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत या योजनेबद्दल माहिती पुरवा, त्यांना व्हिडिओ शेअर करा, मग त्यांना देखील या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळेल, योजनेबद्दल माहिती पुरेल. आणि आपल्या चॅनलला मित्रांनो डिसेंट नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभार मानतो. मित्रांनो असंच आपल्या व्हिडिओला प्रोत्साहन द्या, आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि आपलं चॅनल डिसेंट नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा, हीच माझी विनंती. आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो. धन्यवाद मित्रांनो.